ला आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि कुठेही चुकीचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे मी कोर्टाचे आभार व्यक्त करतो। ह्या सगळ्या गोष्टी बघून एका साध्या कागदावर फक्त तिथं लिहून द्यायचं आहे की उद्या मी जर कोर्टात आलो नाही तर 25,000 रुपये तिथं भरावे लागतील। मग कुठं ना कुठंतरी कोर्टाचा सुद्धा बॅकग्राऊंड चेक असतो, त्याचा अभ्यास ते तिथं करत असतात आणि आम्ही कोर्टाला जेव्हा लागेल तेव्हा तिथं सहकार्य करायला तिथं तयार आहोत। त्यामुळे म्हणूनच आम्ही म्हणतो आमचा ईडीवर विश्वास नाही पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि आजच आपण बघितलं तसं बघितलं तर आजच कुठं ना कुठंतरी कोर्टाकडनं आपल्याला एक शिथिलता तिथं बघायला मिळाली। पण याच्यापुढे आम्ही प्रामाणिकपणे ही केस लढणार आणि जिंकणार सुद्धा। काय कारण असावं शिथिलता देण्यामागे मला काय वाटतं? कारण थेट आता ऑक्टोबरची तारीख दिली आहे। नाही, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जी काही चार्जशीट आहे ती चार्जशीट आम्ही स्वीकारत नाही, आम्ही त्याचा विरोध करतो कारण चार्जशीटच चुकीची आहे। इतर लोकांकडे आपण जर बघितलं तर तिथं बेल मागितला जातो, आम्ही कुठेही बेल मागितला नाही कारण आम्ही कुठेही चुकलो नाही आणि चार्जशीट आम्ही स्वीकारत नाही। आणि मग चार्जशीटलाच तिथं आम्ही जर विरोध करत असू तर कदाचित त्याच्यात तथ्य हे कोर्टाला वाटलं असावं। चार्जशीटमध्ये सुद्धा अनेक चुका ह्या ईडीकडनं झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून कोर्टाच्या मनामध्ये सुद्धा असेल की जे काय झालंय ते कदाचित चुकीचं झालंय, पण याच्यावर हिअरिंग होणार, याच्यावर चर्चा होणार। आता ती सेशन कोर्टमध्ये करायची का ती हायकोर्टमध्ये करायची हे आपल्याला बघावं लागेल कारण जसं इथं हिअरिंग चालू आहे तसंच दुसरं हिअरिंग हे पीएमएलए कोर्ट जे अपिलेट ट्रिब्युनल आहे तिथं सुद्धा चालली, ती सुद्धा ऑक्टोबर महिन्याचीच तारीख आहे। तिथं सुद्धा आम्हाला रिलीफ मिळेल असा विश्वास आहे आणि इथं सुद्धा रिलीफ मिळेल आणि याच्यातून आम्ही दोषमुक्त त्या ठिकाणी झालेलो दिसेल आणि येत्या काळामध्ये जे काय आमचं चालू आहे सरकारच्या विरोधात बोलणं हे असंच आत्ता सुद्धा आणि नंतर सुद्धा तसंच चालू राहील। सरकारला चपराक मिळाली या निमित्तानं असं म्हणायचं नाही, आता मी सातत्याने हेच म्हणलेलो आहे की ईडीचे अधिकारी चुकीचे नसतात पण ईडीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो आणि दबावपोटी तिथं अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जात्या। आज तिथं मी जेव्हा बसलो होतो माझ्याबरोबर रेवती 3 तास तिथे होते आणि तिथं जर आपण सगळ्या केसेस बघितल्या तर सगळ्या केसेस ह्या एक केस खडसे साहेबांवर होती, एक केस भुजबळ साहेबांवर होती, एक केस अजितदादांच्या परिचयाच्या एका कंपनीवर होती आणि ह्या सगळ्या केसेस तिथं ज्या चालल्यात त्यातले काही जण हे सरकारबरोबर आहेत आणि काही जण सरकारच्या विरोधात आहेत। पण ह्या केसेस जेव्हा केल्या गेल्या होत्या तेव्हा हे सगळे लोक सरकारच्या विरोधात होते, पण तिथं आम्ही लढत असताना खडसे साहेब आत्ता असतील आणि आम्ही असू, आम्ही मात्र अजून तिथं सरकारच्या विरोधात आहोत आणि शेवटपर्यंत तिथं राहू। पण पुढे जेव्हा जाऊ तेव्हा खरं काय हे आपल्या समोर हे कोर्टाच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही। सर, आज आप ईडी कोर्ट आए थे, क्या कुछ हुआ सुनवाई में और अगली तारीख क्या दी गई है? देखो 8 अक्टूबर की तारीख वहां पे मिली है। अगर आप कोर्ट में हियरिंग देखो तो जज महोदय जो है उन्होंने बहुत बारीकी से ये केस पढ़ी, सुनी और जनरली अगर किसी को वहां पे बेल मांगनी है तो वो बेल मांगते हैं, लेकिन हमने बोला कि हम बेल नहीं मांगेंगे क्योंकि जो चार्जशीट है वही गलत है। जो ईडी ने चार्जशीट फाइल की है उसके विरोध में हम हैं। तो अभी बॉन्ड क्या होता है तो 2 लाख रुपए का बॉन्ड जनरली लोगों से मांगा जाता है, लेकिन मेरा बैकग्राउंड देखने के बाद आज तक जिस तरीके का मेरा रेपुटेशन है वो सब देखने के पास कोर्ट ने बेल का विषय था ही नहीं, बॉन्ड भी जो 2 लाख का था वो भी वेव ऑफ कर दिया और सिर्फ सादे एक पेपर पे वो लिख के लेंगे कि नेक्स्ट तारीख को 8 अक्टूबर को अगर रोहित पवार नहीं आएंगे तो 25,000 वो रुपए देंगे। मतलब कहा तो भी शिथिलता कोर्ट के माध्यम से आज हमको वहां पे मिली है। कोर्ट पे हमारा विश्वास है, जज पे हमारा विश्वास है। इसीलिए तो जब ये केस ईडी के पास था तब वहां पे राजकीय दबाव था। ईडी के अधिकारी गलत नहीं होते लेकिन उनपे राजकीय दबाव होता है। जब ये केस अभी कोर्ट में आया, कोर्ट पे हमारा विश्वास है, न्याय व्यवस्था पर विश्वास है, इसलिए 100% ये केस हम जीतेंगे ऐसे हमको विश्वास है। उसी के साथ एक केस यहाँ पे चल रहा है और दूसरा केस ट्रिब्यूनल के पास चल रहा है, ईडी के ट्रिब्यूनल। वहां पे भी अगर लास्ट हियरिंग देखी तो वहां पे ईडी के अधिकारी या वकील जो है उनपे बहुत ताशिरे वहां पे खींचे गए जज के माध्यम से हमारे बाजू से ईडी के खिलाफ। अभी 15 अक्टूबर के आसपास शायद या सितंबर में
वो उसका हियरिंग वहां पे भी होगा, यहाँ पे भी होगा, दोनों जगह पे हमको रिलीफ मिलेगा, ऐसे हम सबको लगता है। ईडी की तरफ से अगर जांच के लिए आपको बुलाया जाता है तो आप जाने के लिए तैयार रहेंगे, क्योंकि कोर्ट में एग्जेम्पशन भी मांगा गया कि जब भी ईडी बुलाए तो ऐसा नहीं कि हम जाए ही करके। ये 100%, अगर आप देखो तो हम तो रेडी ही है। ईडी के पास हम जब जाते थे तब पूछा था हमने कि तीसरी बार भी आऊं क्या, लेकिन ईडी ने बोला आपकी अभी जरूरत नहीं है, क्योंकि उस केस में दम ही नहीं है। अगर आज आप वहां बैठे थे, मतलब यहाँ रेवती मेरी सिस्टर यहाँ पे मेरे साथ है, वहां पे भी 3 घंटा हियरिंग में वो थी। वहां पे अगर देखो तो वहां पे खड़से साहब के केस का हियरिंग हो रहा था, भुजबल साहब के केस का हियरिंग हो रहा था, अजीत दादा के केस का था। एक तो हियरिंग ऐसे था कि जो महत्वपूर्ण एफआईआर है, जिस केस के कारण, मतलब मैं उस एफआईआर में नहीं हूं, मेरा नाम कहाँ पे भी नहीं है, 75 पॉलिटिकल लोगों का नाम है, उसमें दादा है, मुशर्रफ साहब है, वो केस का भी इंटरवेंशन ये जो ईडी है वो वहां पे मांग रहे थे, वो भी इंटरवेंशन न करने के बाद वहां पे कोर्ट के माध्यम से कही गई। तो ये जो सब केसेस अगर देखो, बहुत सारे केसेस है विरोधी पक्ष के नेताओं पे है, और उसमें से बहुत सारे जो विरोधी पक्ष नेता है अभी बीजेपी के साथ है। सिर्फ मैं और थोड़े चुने मुने लोग जो है आज सरकार के खिलाफ में वहां पे लड़ रहे हैं।